ही थेट लाईव्ह दृश्य शिवाजी पार्क मधून, दादरच्या शिवाजी पार्क मधून आदित्य ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्क इथे उपस्थित आहेत। अर्थात आज शिवजयंती आहे आणि आज शिवजयंती निमित्त आज दादरच्या शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ सुद्धा होणार आहे आणि राज ठाकरेंच्या हस्ते हा शुभारंभ पार पडतोय। त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही नेते सुद्धा इथे दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। दादरच्या शिवाजी पार्क मधून हे दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे इथं पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मनसैनिक आणि काही अन्य नेते सुद्धा इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा इथं दाखल होतील आणि नुकताच मिळालेल्या माहितीनुसार दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा नुकतेच दादरच्या शिवाजी पार्क इथं पोहोचलेले आहेत। शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ आज आहे आणि या शुभारंभाचा मुहूर्त आज होता आणि त्याच सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज शिवजयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ होणार आहे आणि बऱ्याच काळापासून या सुशोभीकरणाची मागणी सुद्धा केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आजच्या मुहूर्तावर हा शुभारंभ पार पडतोय। या शुभारंभाला आपण पाहतोय ठाकरेंचे काही नेते मनसैनिक सुद्धा उपस्थित आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा दिसतोय आणि नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज खरं तर बराच महत्त्वाचा दिवस सुद्धा म्हणावा लागेल कारण की ज्या घडामोडी घडतात उद्या मनसेची एक बैठक सुद्धा पार पडते। त्याच पार्श्वभूमीवर काल झालेली उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंची बैठक असू देत आणि त्यानंतर मग घडलेल्या ज्या घडामोडी असू देत, चर्चांना आलेलं उधाण असू दे, त्याच पार्श्वभूमीवर आपण ही ताजी दृश्य पाहतोय। दादरच्या शिवाजी पार्कमधून राज ठाकरे इथे सुद्धा आज आलेले आहेत कारण की दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सुशोभीकरणाचा सोहळा होतोय आणि त्यामुळे शुभारंभासाठी राज ठाकरे आदित्य ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत। शिवाजी पार्काचा हा परिसर आहे, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर कशा प्रकारे सजवला गेलेला आहे शिवाजी पार्क आपण पाहू शकतो। शिवजयंती निमित्तानं शिवरायांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथे पोहोचलेत आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। जस्ट नुकतेच राज ठाकरे दाखल झालेले आहेत। श्रेयस, माझा आवाज येतोय? हो येतोय बोला। हो, राज ठाकरे नुकतेच शिवाजी पार्कवर दाखल झाल्याची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर आज एक खूप महत्वाचा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आज शिवाजी पार्क मधल्या काही चांगल्या सोहळ्यांना सुरुवात आज होणार आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये शिवाजी पार्कचं नूतनीकरण आणि छान गोष्टी करण्याची सुरुवात आज होता दिसते। त्याच्या अगोदर आपण बघू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे आता एकत्र आपल्याला दिसून येत आहेत। ठाकरे बंधूंच्या सगळ्या गोष्टीनंतर म्हणजे एकंदर महापालिका निवडणुकीनंतर बहुधा दुसऱ्यांदा दशावतारच्या सक्सेस पार्टीनंतर दुसऱ्यांदा ही दोन्ही मंडळी एकत्र येतात दिसतात। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये अनेक नवनवीन गोष्टी होताना दिसून येतात। त्याच्या आज खरं तर जे आपण म्हणतो जेव्हा सोहळा त्याला म्हणतो तो आता थोड्याच वेळ तिथे पार पडणार आहे। पण त्याच्या अगोदर आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी येऊन पहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ही दोन्ही मंडळी इकडे येतील आणि त्याच्यानंतर ज्याला आपण सोहळा म्हणतो सुरुवातीचा ते इकडे करतील।
एकंदर पाहिलं गेलं तर काही महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंच्या सगळ्या युतीनंतर आता भेट होताना आपल्याला कमी दिसून येतात. त्यामुळे जी भेट होते त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आणि हे चित्र आपल्याकडे महत्वाचं पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टीनंतर या महत्वाची गोष्ट हीच आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ही दोन्ही मंडळी म्हणजे मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र पाहायला मिळत आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंदन केल्यानंतर आता ही दोन्ही मंडळी आता इकडे नारळ फोडण्यासाठी येतात. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज पार्कमध्ये म्हणजे शिवाजी पार्कमध्ये अनेक करण्याच्या गोष्टी आपल्या होत्या दिसतात आणि त्यासोबतच या नवनवीन गोष्टी होत असताना या सगळ्याची जी पूजा असते सुरुवातीची ती आता श्रद्धा आता थोड्या खेळात होताना दिसते. आदित्य ठाकरे आपल्या दिसतात दृश्यांमध्ये. त्यासोबत आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये विशाखा राऊत असतील किंवा महेश सावंत असतील, मंत्रीकडून संदीप देशपांडे, यशवंत सिन्हा असतील, हे सगळे लोक एकत्र येताना आपलं दिसून येतात आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघितलं गेलं तर आदित्य ठाकरे हे 15 मिनिटापूर्वी आले, मात्र ते मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे थांबले आणि आता हे दोन्ही लोक इकडे शिवाजी महाराज पार्कमध्ये म्हणजे शिवाजी पार्कमधल्या अनेक नवनवीन गोष्टींच्या उद्घाटन ज्याला आपण म्हणतो ते पहिलं भूमिपूजन ज्याला आपण म्हणतो ते भूमिपूजन आता थोड्या वेळात होणार आहे आणि हे चित्र पार पडणार आहे. हे चित्र पार पडताना आपण इकडे येणार आहोत. आपण दिवसांमध्ये बघू शकतो की आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आहेत आणि दिवसानंतर ही दोन्ही मंडळी एकत्र येतात. दोन्ही एकत्र येतात. छत्रपतीच्या महापालिका निवडणूक येतात. खूप कमी वेळा आता दोन लोकांना एकत्र पाहायला मिळतं. त्याच्यातून माझे आपण बघू शकतो आणि आज शिवाजी पार्कमध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी इथे निर्माण होणार आहेत शिवाजी पार्कच्या नवीन गोष्टी निर्माणामध्ये पहिलं नारळ आहे ते आदित्य ठाकरे आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे फोडण्यामध्ये फोडलेलं आहे आणि आता त्याच्या भूमिपूजनाला भूमिपूजन संपन्न झालेलं आपण दिसतो. अगदी ही तीच आपण दृश्य लाईव्ह आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. नुकतंच ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या हस्ते हे सुशोभीकरण पार पडत आहे आणि मनसैनिक असू देत किंवा ठाकरेंचे शिवसैनिक असू देत त्यावेळी उपस्थित आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते पार्कामधील सुशोभीकरणाचा शुभारंभ होतोय. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सगळ्यात अगोदर येऊन आज शिवजयंती आहे आणि त्याच निमित्तानं शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज दोघे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळालेले आहेत. महेश सावंत असतील, विशाखा राऊतजी असतील, सगळेच नेते इथे उपस्थित आहेत आणि शिवाजी पार्कचा येणाऱ्या काही काळात कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाच्या शुभारंभासाठी हे सगळे नेते आज एकत्र आलेले आहेत. पार पडलेला आहे. कोणत्याही नवीन कामाची किंवा प्रकल्पाची ही औपचारिक सुरुवात आपण म्हणतो. जे काही रिच्युअल्स आता नुकतेच आपण पाहिले. राज ठाकरे, आदित्य ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार केला जातोय. सोबतच बरेच त्या परिसरामधले ज्येष्ठ नागरिकसुद्धा तिथं उपस्थित आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय.
शिवाजी पार्कातला परिसर हा अगदीच गजबजलेला असतो आणि रोज संध्याकाळी इथं मैदानावर मुलं खेळायला येतात. जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते वॉकिंगसाठी येत असतात आणि त्यामुळे हा परिसर खूपच गजबजलेला असतो. पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहे. श्रेयस, आता सुशोभीकरणाचा शुभारंभ तर पार पडलेला आहे, सत्कार समारंभ पूर्णत्वाला आलेला आहे. आता ॲक्च्युअल कामाला कधीपासून सुरुवात होणार आहे, काही माहिती मिळतेय? लवकरच ॲक्च्युअल कामाला सुरुवात झाली. आपण बघू शकतो तर आता सुशोभीकरण आहे, त्याचं संपूर्ण जी पूजा आहे ती पहिली पूजा आता पार पडली, भूमिपूजन पार पडलंय. मनसाध्यक्ष राज ठाकरे विशाखा राऊत यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेतात की काय करण्याचा खरा प्लॅन आहे आणि याच प्लॅनमध्ये आदित्य ठाकरे पण पुढाकार घेतील. राज ठाकरेंना भेटलेत आणि आता मनसाध्यक्ष राज ठाकरे आता निघालेत. मात्र आपण बघू शकतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आज संपूर्ण कार्यक्रम हा मोठा असणार आहे. शिवाजी पार्कमधला हा संपूर्ण कार्यक्रम असेल आणि त्याच निमित्तानं आता इथे सगळीच लोक इथं असणार आहेत आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे यांना सोडून आम्ही येतो असं म्हणतात आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आज ठाकरे इकडे आहेत आणि हे चित्र पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो आता थोड्याच वेळात आज ठाकरे सुद्धा आता सगळे प्रसार माध्यमांशी बातचीत करतील आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. खरं बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी पार्क मैदान हे अगदी महत्वाचं आहे, कारण अनेक गोष्टी शिवाजी पार्क मैदान होतात. तू जसं म्हटलीस की शिवाजी पार्क मैदान हे दरवेळी गजबजलेलं असतं आणि ते गजबजलेलं मैदान जे आहे ते दरवेळी लोकांनी भरलेलं असतं. शिवाजी पार्क हा खऱ्या अर्थाने इमोशन आहे आणि तीच भावना आता प्रत्येकाच्या डोळ्यात तिकडे पाहायला मिळत आहे आणि हे चित्र आता आपल्याला संपूर्णपणे पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात आदित्य ठाकरे सुद्धा संवाद साधणार आहे. काय खरं तर प्लॅन आहे श्रद्धा, हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि आज त्याचंच भूमिपूजन जे आहे ते भूमिपूजन इकडे आता पार पडलेलं आहे आणि हे चित्र आपण पाहू शकतो. सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पहिलं अभिवादन हे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं आहे, कारण आजचा दिवस अत्यंत महाराष्ट्रासाठी महत्वाचा आणि तो दिवसाचा एक औचित्य साधून आज सगळ्यात आर्थिक महत्वाचं ह्या गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या. त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी आत्ताच्या घटकेला काय काय गोष्टी होणार आहे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. शिवाजी पार्क मधलं नूतनीकरण जर करायचं असेल की शिवाजी पार्क मध्ये अजून महत्वाची गोष्ट करायची असेल की सुशोभीकरण करायचं असेल ते कुठल्या हिशोबाने होईल, कुठल्या प्रोसेसमध्ये होईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आता गुलदस्त्यात जरी असले तरी आदित्य ठाकरे आता आपल्याला सांगतील की काय करत प्लॅन आहे. आपण बोलू की मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या की काय करायचा विचार आहे. एसपीजी असेल, शिवाजी पार्क जिमखाना असेल, ते मैदान असेल, अनेक क्रिकेटचे टेंट जे आहे नेट्स जे आहेत ते इकडे लागले जातात, त्यामुळे लोकांना इकडे होतं. तर लोकांचा जो वॉकवे आहे तो वॉकवे पण आपण बघितला गेला तर वॉकवे मध्ये खरं तर आणि आता या कामाला कधीपासून सुरुवात होते श्रेयस ते सुद्धा पाहावं लागेल. अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.